नमस्कार मित्रांनो, बघू शकताय तुम्ही हा गट्टा एकदम झिरो कळी पिल्ल्यांचा गट्टा आहे. वस्ताद सिद्धार्थ आयवळेची लाईन आहे. बघा कबूतर किती मस्तीत उडतात. त्यांना काय म्हणजे साध्या साध्या दाण्यावर कबूतर आहेत. बघा कबूतर काय रेंज न उडतात, कशी चाल आहे कबुतरांची. एक नंबर गट्टा आहे. आपण मालकाशी जरा संवाद साधूया, मालकाला विचारूया. बाबू, तुम्ही आमच्या वस्तादकडनं कबूतर घेतले. घेतली किती रुपयाने कबूतर घेतलं होतं? 5,000 पिल्लू घेतली. पिल्लो. तुम्हाला समाधान वाटतंय का कबूतर उडवून? पहिले कबुतरामध्ये ह्या कबुतरामध्ये आता ह्यांना बघतच बसं वाटतंय, असं समाधान झालंय. पण समाधान झाले तुमचं म्हणजे कबुतरात क्वालिटी काय म्हणजे तुम्हाला कबूतर कसे वाटतात? कबूतर क्वालिटी म्हणजे ह्यांना गट्टा ऑटोमॅटिकच होतंय. लांब पट्टीचं पाणी लावायची काही गरज नाही, ऑटोमॅटिक उडते. ते त्यांना असं वाटतं की उडवली की त्यांना बघतच बसं वाटतंय. अजून एकदा दाखवा कबूतर आले पिठीवर. लांब गेले म्हणजे कबूतर गट्ट्यानं उडते. मेन गोष्ट कबूतर जात का? हे जात नाही. 40 पिल्ली मी आतापर्यंत 30-35 पिल्ली उडवून ठेवली ती, पण त्यातलं एकही पाखरू गेलं नाही माझं. एकही पाखरू तुमचं गेलेलं नाही. क्वालिटी कशी वाटते तुम्हाला? क्वालिटी भारी वाटते मला तर बघून. त्याच माझं तर समाधान झालंय. तुम्ही एवढ्या वर्ष कबूतर पाळली, पण ह्या कबुतरावने कबूतर बघितले का तुम्ही? असली कबूतर मी बैल नाही ती. माझी पहिली कबूतर काय करायची, 4 इकडं दूध 4 इकडं अशी वर जायची. आणि कबूतर 100 फुटाच्या बाहेर वगैरे बसतंय का पिल्लं उडवताना? तसलं काय नाही, जागा करून बसते ती कबूतर. मित्रांनो, वस्तादांची जी लाईन आहे ती वस्तादांनी खरंच वेगळ्या पद्धतीनं डेव्हलप केलेली आहे आपल्या महाराष्ट्रात. आता हे कबूतर तुम्ही बघू शकताय. बघा ही चाल कशी आहे कबूतर. ह्यांना लंबी पट्टीचं पाणी नाही किंवा ह्यांना कसलं खुराक नाही. फक्त काय खाऊ घालता बाबू? हाय साधं दाणं घालतो मी, बाजरी आणि गहू. बाजरी आणि गहू ह्या दाण्यावर हे कबूतर, जरी तुम्हाला कुणाला तर वाटत असेल की बाबा ही कबूतर उडत नाहीत, तर त्यांनी या. होय बाबू, त्यांना मी उडवून दाखवतो आम्ही. वस्ताद सिद्धार्थ आयवळेची लाईन तुम्हाला स्वतः डोळ्यासमोर. तुम्ही कधी बी या, न सांगता या. तुम्हाला आम्ही उडवून दाखवतो. बिगर पाणी पास्त उडवून दाखवतो मी. बिगर पाण्याची उडवून दाखवतो. 7-8 तास उडते. 7-8 तास उडतात. आत्ता झिरो कळीची पिल्ले आहेत. झिरो कळीची पिल्ले आहेत. त्यामुळं वस्तादांनी जी लाईन बनवली आपल्या महाराष्ट्रात, आता आम्ही सुद्धा उडवतोय. आता ह्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचं कारण काय माहिती का? तर ह्यांचा इंटरव्ह्यूचं कारण काय माहिती का? ही आमच्या पार्टीत आहेत आणि ह्यांनी लय वर्ष कबुतराचा नाद केलाय आणि त्यांना समाधान झाले. पाखरं उडण बघूनच समाधान झाले आपलं. आता ह्यांनी लय कबूतर विकत आणली. कुठनं आणली बाबू तुम्ही? लय लांब नाली, पाक दिल्लीपर्यंत कबूतर आणली. दिल्ली तुम्ही आंध्रातनं पण घेतली होती. घेतली होती. परत तुम्ही असं बऱ्याच जणांकडनं कबूतर घेतली. पण समाधान कसं आहे कबुतराचं? त्या कबुतरा म्हणजे समाधान वाटते मला. समाधान आणि कबूतर जायची भीती नाही. बाहेर तर मारतच नाही ह्यांना. बाहेर आता एवढ्या फास्ट जर कबूतर उडली तर बाहेरला सुद्धा कळत नाही की ही कबूतर आहे का रानटी. कारण की बाहेर सुद्धा असं स्थिर कबूतर उडायला लागल्यावर आणि ह्यांना अजून स्पीड नाही. आता हे कबूतर आता ही भरपूर लांब जातात कबूतर. ह्यांचं जरा वय वाढल्यानंतर हे कबूतर जरा लवकर पिटीवर येणार आणि आता ही भरपूर लांब जायला लागलेत. आले बघा तुम्ही कबूतर कसे उडतात. म्हणजे ब्रेड पण बनवावं लागतं आणि त्यासाठी मेहनत आमच्या वस्तादांनी खूप घेतलेली आहे. मेहनत कबूतर बनवायसाठी. आणि त्यांचं वस्तादांनी पण असं अनुभव विकत घेतलेले आहेत. वस्तादांनी पण पहिले दिल्ली, कोलकाता बरेच कबूतर इकडं तिकडं आणून ही लाईन बनवलेली आहे. बघू शकता तुम्ही. तुम्हाला चाल कबुतरांची कळू शकते. एकदम झिरो कळीची पिल्ले आहेत. कबूतर असे रेसर कबुतरांचा जसा टोळ जातो निघून, तसे कबूतर निघून जातात पेटीवर येऊन. ज्यावेळेस कबूतर उतरायच्या पोझिशनला येतात त्यावेळेस त्यांची चाल बदलते. म्हणजे मालकाला सुद्धा कळतात की बाबा ही कबूतर आता उतरणार. आणि जोपर्यंत त्यांची चाल चेंज होत नाही तोपर्यंत मालक 100% सांगू शकते की ही कबूतर उतरू शकत नाहीत. किती